नमस्कार, सुप्रभात। आज तुमच्याशी संवाद साधत असताना मागच्या कित्येक फेसबुक लाईव्ह पेक्षा एक वेगळ्या प्रकारचा फेसबुक लाईव्ह किंवा एक वेगळ्या प्रकारचा संवाद साधण्याचा हा एक नेमका वेगळा प्रयत्न आहे। कारण याच्या अगोदर शहराचा महापौर म्हणून, पुणे शहराचा नगरसेवक म्हणून, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अध्यक्ष या नात्याने वेगवेगळे आंदोलन किंवा वेगवेगळ्या गोष्टीवर मी माझी मतं मांडत होतो। किंवा राज्यात आणि देशात किंवा पुण्यात हडपसरमध्ये काही चुकीचं घडलं, वानवडीत काही चुकीचं घडलं तर त्या संदर्भामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न होता। पण आता मागची 25 दिवस जी काय राजकीय रणधुमाळी चालली, ज्याच्यामध्ये मी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा अर्थात महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुमच्यासमोर होतो आणि त्याच्यानंतर 20 तारखेचं मतदान, 23 तारखेचं निकाल, याच्यानंतर नेमकं काय घडलं हे सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे। याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की 23 तारखेला जो निकाल लागला त्याच्यामध्ये माझा अर्थात महाविकास आघाडीचा पराभव झाला। पण हा पराभव होत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानतो। ज्यांनी मला मतदान केले त्यांचे सुद्धा आभार, ज्यांनी मला मतदान नाही केलं त्यांचे सुद्धा आभार। त्याचं कारण आहे आभार, ज्यांनी मतदान केलं त्यांचा आभार याच्याकरता की कोण आहे हा प्रशांत जगताप। हा प्रशांत जगताप कुठल्या आमदार खासदाराचा मुलगा नाही। हा प्रशांत जगताप हडपसर विधानसभेतच एका कंपनीमध्ये काम केलेल्या कामगाराचा मुलगा। त्याला तब्बल 1,27,688 मतं मिळाली आणि फक्त 7,122 मतांनी पराभव झाला। त्याच्यामुळं त्या सगळ्या मतदारांच्या ऋणात राहणं मी पसंत करेन, ज्यांनी माझी जात पाहिली नाही, माझा धर्म पाहिला नाही, माझं गाव पाहिलं नाही, माझा पैसा पाहिला नाही, फक्त आणि फक्त माझी निष्ठा पाहिली आणि माझं कर्तृत्व पाहिलं। त्याच्यामुळे त्यांचे मनापासून आभार। ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचे सुद्धा आभार। त्याचं कारण आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना निश्चित कळेल की आपण प्रशांत जगतापला मतदान केलं नाही याचा आपल्याला पश्चाताप वाटतो का नाही। त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा मनापासून आभार। कारण कदाचित कधी कधी एक संभ्रम निर्माण झालेला असतो, एक आभास निर्माण झालेला असतो, त्या आभासातून बाहेर पडायला वेळ लागतो। आणि मला खात्री आहे की हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या नेत्यांनी माझ्या विरोधात काम केलं, ज्या मतदारांनी मला कदाचित न समजून घेता मतदान केलं नाही, त्यांना निश्चित पुढच्या 6 महिन्यात, वर्षभरात, 1.5-2 वर्षामध्ये या संदर्भातलं सगळ्या गोष्टीचं चित्र हे सुस्पष्ट होईल आणि त्यावेळेस ते निश्चित म्हणतील की प्रशांत जगतापला आपण मतदान केलं असतं तर बरं झालं असतं। पक्ष म्हणून आम्ही 86 जागा लढलो महाराष्ट्रामध्ये। या 86 जागांमध्ये या जिल्ह्यात जवळजवळ आम्ही 13 ते 14 जागा लढलो। पण एका गोष्टीचं समाधान आहे की माझ्या पक्षाचे जे काही 86 उमेदवार आहेत त्या 86 उमेदवारांमध्ये माझ्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांनी मला 3ऱ्या क्रमांकावर ठेवले। होय, मी जरी पडलो असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या 86 उमेदवारांना जे मतदान झालंय त्याच्यामध्ये मी जरी पडलो असलो तरी मला 1,27,688 मतदान मिळाले। माझ्यावर फक्त 2च उमेदवार आहेत, मान्य जितेंद्र आव्हाड साहेबांनी, मान्य स्वर्गीय आर आबांचे चिरंजीव रोहितदादा पाटील, ज्यांना माझ्यापेक्षा जास्त मतदान मिळाले, ते निवडून आलेत। मी जरी पडलो असलो तरी मला हायएस्ट मतदान मिळाले। त्याच्यामुळं या सगळ्या पाठिंब्याकरता सुद्धा मी हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या समस्त नागरिक बंधू भगिनींचे मनापासून आभार मानतो। खरं पाहता ही निवडणूक खूप चुरशीची झाली। ही निवडणूक एकीकडे निष्ठा विरुद्ध गद्दारी अशी होती। मी पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या राजकीय जीवनामध्ये ती पथ्य नक्की पाळत आलोय आणि पुढे सुद्धा पाळेल की मला प्रशांत जगताप निवडणुका लढेल, प्रशांत जगताप आंदोलन करेल, तुमच्यासाठी आंदोलन करेल, इथून पुढे वानवडी असेल, हडपसर विधानसभा मतदारसंघ असेल, त्याचबरोबर पुणे शहर असेल, आपलं राज्य असेल, आपला देश असेल, यांच्यामध्ये जे जे चुकीचं काम करतील, जे या सगळ्या गोष्टीच्या विरोध असेल त्यांच्याविरुद्ध प्रशांत जगताप पुन्हा पेटून उठेल आणि पुन्हा लढत राहील। पण ह्या लढाईमध्ये प्रशांत जगतापची लढाई कुठल्याच उमेदवार किंवा कुठल्याच पक्षाच्या मध्ये व्यक्तिगत नसेल। मी कधी माझ्या बाबतीत जे घडलं ते मी इतरांच्या बाबतीत घडून देणार नाही। माझ्या बाबतीत प्रशांत जगतापची जात, प्रशांत जगतापचा धर्म या गोष्टीवर नका समोरच्या उमेदवारांनी प्रचार केला। प्रशांत जगताप घरचा का बाहेरचा याच्यावर नका चर्चा केली गेली। मुळात विषय असा आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलंय त्या संविधानानुसार आपल्याला पुणे शहरातल्या, राज्यातल्या, देशातल्या माणसाला कुठेही शिक्षण घेण्याचा, नोकरी, व्यवसाय करण्याचा, निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे।
मला आज ते सुद्धा तुम्हाला एक ठिकाणी सुस्पष्ट करायचं आहे. माझ्या संदर्भात घरचा आणि बाहेरचा असा वाद करून यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला नेमकं काय आहे. प्रशांत जगताप हा याच मतदारसंघात जन्माला आलेला, इथंच राजकीय सामाजिक कारकीर्द सुरू केलेला कार्यकर्ता आहे, इथंच निवडून आलेला कार्यकर्ता. हडपसर मतदारसंघातल्याच नागरिकांनी मतदान करून मला महानगरपालिकेवर नगरसेवक महापौर म्हणून संधी दिलेली आहे. असं असताना नेमकं काय ज्याच्यामध्ये आता सगळ्यांनी लक्ष ठेव, ज्यांनी ज्यांनी हे व्हिडिओ फिरवले त्या व्हिडिओची दखल घेऊन इथून पुढे नाही का हडपसर मतदारसंघाच्या नागरिकांनी याची गंभीर दखल घ्यावी. जे जे परजिल्ह्यातून इथं राहायला आलेले आहेत, ते नगरचे असतील, ते परभणीचे असतील, ते बीडचे असतील, ते धाराशिवचे असतील, ते सातारा, सांगली, कोल्हापूरचे असतील, ते कोकणातले असतील, ते विदर्भातील असतील, त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की माझं कुटुंब वानवडीमध्ये मागच्या 450 वर्षापासून राहतं. छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केली म्हणून आमचे पूर्वज सरदार गोदाजीराजे जगताप यांना महाराजांनी आशीर्वाद म्हणून या ठिकाणी जमीन, पाटील वतन जमीन दिली. या जमिनीमध्येच माझं कुटुंब 450 वर्षापासून राहतं. आणि जेव्हा पुणे कॅन्टोन्मेंट आणि हडपसर विधानसभा मतदारसंघाची विभागणी झाली, हा पूर्वीचा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ ज्याच्यात माझा जन्म झालाय, माझं राजकीय जीवन सुरू झालं, 2009ला जेव्हा विभागणी झाली त्यावेळेस माझ्या घरापासून 652 मीटरवर हडपसर मतदारसंघाची नाही का बॉर्डर आली. माझ्या दृष्टीने हडपसर मतदारसंघात मी कार्यरत होतो आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. तिथं 2009 नंतर सुद्धा 12च्या निवडणुकीत, 17च्या निवडणुकीत हडपसर मतदारसंघातल्या भागातल्या नागरिकांनी मला मतदान करून निवडून दिले. त्याच्यामुळं हे वैश्विक नाही का जीवन आहे आपलं, वैश्विक नाही का आपण नाही का संचार करतोय. या परिस्थितीमध्ये 652 मीटरवर माझं घर होतं, मी ते का बदललं नाही? कारण तो छत्रपतींनी दिलेला आम्हाला आशीर्वाद होता. छत्रपतींच्या आशीर्वादापेक्षा दुसरं काहीच मोठं असू शकत नाही. नगरसेवक पद, महापौर पद, आमदारकी, खासदारकी सगळं क्षुल्लक आहे छत्रपतींच्या आशीर्वादापुढे. त्यामुळे मला माझ्या व्यवसायाच्या जीवावर मला हडपसर मध्ये कुठली प्रॉपर्टी घेणं किंवा ऑनलाईन एका मिनिटात नाव तिकडे ट्रान्सफर करणं सहज शक्य होतं. पण माझ्या दृष्टीने मी त्या हडपसर मतदारसंघातल्या जवळजवळ 3.5 लाख मतदारांचे मनापासून नाही का मी त्यांचे मनापासून आभार मानतो की ते सुद्धा इथं आल्यानंतर त्यांनी आपली जात लपवली नाही, आपला धर्म लपवलेला नाही, आपलं गाव लपवलेलं नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने जो माणूस स्वतःचे गाव लपवतो, जो माणूस आपली स्वतःची ओळख लपवून नका या ठिकाणी निवडणूक लढतो, त्याला तुमच्या दरवाज्यातून उभं करू नये ह्या मानसिकतेचा मी. त्याच्यामुळं ज्या जमिनीमध्ये माझं घर आहे, ज्या जमिनी मी राहतो, ती जमीन जर छत्रपतींनी दिलेला आशीर्वाद असेल तर मला छत्रपतींच्या आशीर्वादापुढे राजकारणी फिकं वाटतं. त्याच्यामुळे मी ते घर बदललं नाही. पण ह्या सगळ्यांनी माझ्या विरोधातल्या उमेदवारांनी खूप त्या संदर्भातला प्रचार केला की प्रशांत जगताप बाहेरचा आहे, उपरा आहे. पण मला असं वाटतं की हा शब्द मला वापरलेला नाही. तो येणाऱ्या महानगरपालिकेत हे डोक्यात ठेवा. आज जरी प्रशांत जगतापचा पराभव झाला असेल तरी म्हणजे कोंडवा बुद्रुकमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील लोक राहतात. या ठिकाणी मांजरी, केशवनगर, मुंढवा, 17.5 नळी, 15 नंबर, सातवाडी, गोंधळे नगर, काळे बोराटे नगर, ससन नगर, मोहम्मदवाडी त्या परिसरात जी विदर्भातील मराठवाड्यातील लोक राहतात त्यांना अगदी नगर जिल्ह्यातील लोक राहतात. त्यांनी कायम लक्षात ठेवावं की प्रशांत जगतापला उपरा बोलून यांनी तुमचा सुद्धा अपमान केलाय. त्यांनी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही इथं फक्त राहायला आलेला, तुमचा इथला हडपसर मतदारसंघावर तुमचा अधिकार नाही. इथलं राजकीय सामाजिक वातावरण आम्ही आमच्याच खिशात ठेवणार, आम्हीच पाटलाची पोरं आहोत. त्यामुळे हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. हे विसरू नका, ही माझी तुम्हाला नम्र विनंती. जो प्रशांत जगताप पुणे शहरामध्ये ह्या मतदारसंघामध्ये कुटुंबासहित 450 वर्षापासून ज्याचं वास्तव्य आहे, ज्याच्या कुटुंबाचं, त्याला जर उपरा म्हणत असतील तर तुम्हाला काय म्हणतात हे सुद्धा समजून घेण्याची गरज आहे. त्याच्यामुळं मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काय मी पथ्य पाळेन. एक, मी कोणाची जे आजपर्यंत मी पथ्य पाळलं, मी कोणाची जात टार्गेट करणार नाही, मी कोणाचा धर्म टार्गेट करणार नाही, मी कोणाचं गाव टार्गेट करणार नाही, तो श्रीमंत आहे का गरीब आहे हे टार्गेट करणार नाही. मी फक्त कर्तृत्वावर निवडणूक लढवेल, मी मुद्द्यावर निवडणूक लढवेल. ही निवडणूक मी फक्त मुद्द्यावर काय लढली, एक तर हडपसरचा न झालेला विकास, हडपसरच्या मागच्या लोकप्रतिनिधींचा नसलेला संपर्क आणि त्यांनी पवार साहेबांच्या विरोधात केलेली गद्दारी, याच मुद्द्यावर निवडणूक लढवली. मी व्यक्तिगत मी पथ्य पाळेल, कुठलाही उमेदवार असो किंवा कुठलाही पक्ष असो, त्याच्या उमऱ्यामध्ये म्हणजे घराच्या उमऱ्याच्या सोडा, मी त्याच्या घराच्या रस्त्याच्या भिंतीच्या आतमध्ये जाणार नाही. मी कुठल्याही माणसावर वैयक्तिक नाही का ऍलिगेशन करणार नाही. त्यांनी जे माझं केलं माझ्या संदर्भामध्ये, मला कोविडच्या काळामध्ये मी वानवडीकरांची हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांची सेवा करत असताना मला म्हणजे दीर्घकाळ 43 दिवसाचा कोविड झाला. त्याच्यानंतर मी जास्त स्टिरॉइड घेतल्यामुळे, इंजेक्शन मला लवकर बरं होण्याकरता इंजेक्शन दिल्यामुळं मला नंतर चेहऱ्याचा पॅरालाइज झाला. ते व्हिडिओ फिरवले. म्हणजे जर जे आज अंध माझं ऐकतात, जे नका अपंग किंवा मूक बधीर लोक माझं हे आताचं लाईव्ह ऐकतात, त्यांनी लक्षात ठेवावं की यांनी माझ्या व्यंगावर नाही का भाष्य केलं. माझं त्यावेळेस तोंड वाकड होतं पण मी तरी
पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या भल्याकरता रस्त्यावरून आंदोलन करत होतो आणि टीव्ही चॅनलला बाईट देत होतो. त्या बाईट किंवा ते दिलेल्या मुलाखती सुद्धा यांनी त्या फिरवल्या. तोंड वाकडा असणारा प्रशांत जगताप. त्याच्यामुळं जे निवडणुका जिंकण्याकरता तुमच्या व्यंगावर बोलतात, ज्यांना व्यंग आहे, ज्यांच्या मुलाबाळांना आहे, ज्यांच्या आई वडिलांना आहे किंवा ज्यांना स्वतःला आहे, त्यांनी लक्षात ठेवावं की लढाई खूप घाणेरड्या पातळीपर्यंत पोहोचली. ज्या दिवशी मी ह्या सगळ्या गोष्टी नाही का पाहिल्या त्यावेळेस मला सुद्धा दुःख वाटलं की किती चुकीच्या आणि संकुचित वृत्तीची लोक आहेत. एकीकडं घरचा बाहेरचा आणि इकडून उपरा म्हणून शब्द वापरला जातो, एकीकडे ते नाही का चेहऱ्याचं व्यंग दाखवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या आयुष्यात मी ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस माझ्याकडे जे काय असेल ते मी पुराव्यानिशी बोलेल. पुराव्यानिशी बोलण्यासारखं माझ्याकडे खूप सारं आहे, पण त्याचा माझ्याकडे एखादी ज्या पुरावे असतील त्या पुराव्याला शासकीय आधार घेऊन लॅबोरेटरी म्हणून सर्टिफिकेट घेऊन मी ते प्रसिद्ध करेल. ज्यासाठी आयुष्यात अशी वेळ येणार नाही, तशी वेळ आली तर मी निश्चित ते करेल. पण माझी तुम्हाला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे, कृपया उमेदवार निवडताना खूप साकल्याने विचार करा अशी माझी नम्र विनंती. होय, या निवडणुकीमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या. काय गोष्टी घडल्या? खूप पैशाचं वाटप झालं. 17, 18, 19, 20 तारखेला सायंकाळी 5 पर्यंत वाटप चालू होतं. ज्यांनी पैसे घेऊन समोरच्या उमेदवाराला मतदान केलं असेल त्या लोकांना नक्कीच सांगा. ती कुठल्याही परिसरात राहणारी मंडळी असते त्यांना सांगा की बाबांनो तुम्हाला घरटी 5,000 रुपये मिळाले किंवा मतदारांना 500 किंवा 1,000 रुपये मिळाले, ते किती दिवस टिकले ते पण विचार करा. तर हडपसरमध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या जर प्रशांत जगतापला तुम्ही निवडून दिलं असतं पैसे न घेता, तर मी माझ्या त्या 1,70,688 मतदारांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी माझा चहा सुद्धा पिला नाही. पण जे काही चुकीचे प्रकार घडले त्या मतदारांना जे तुम्हाला परिचित असेल त्यांना नक्की सांगा की बाबांनो जर पैसे घेऊन या ठिकाणी तुम्ही प्रशांत जगतापला मतदान नाही केलं आणि समोरच्या उमेदवारांना केलं असेल तर तुमचा हडपसरचा वाहतुकीचा कोंडीचा प्रश्न एका निश्चित प्रशांत जगताप आमदार म्हणून झाल्यानंतर सुटला असता. पाणी टंचाई मुक्त हडपसर विधानसभा मतदारसंघ झाला असता. गुन्हेगारी मुक्त हडपसर विधानसभा मतदारसंघ झाला असता. पण दुर्दैवाने क्षणिक जे पैसे आले ते खर्चायला किंवा संपायला 2 दिवस पण लागत नाही. त्याच्या पोटी जर तुमच्याकडून जर चुकीचा प्रकार घडला असेल तर मात्र तुम्ही तुमच्या मतदारसंघाचं तुमच्या शहराचं वाटोळ करण्यासाठी कारणीभूत ठरला हे निश्चित सांगा. त्याचं कारण आहे निवडणुका येतात, निवडणुका जातात, कोणीतरी नगरसेवक होतं, कोणीतरी आमदार होतं, कोणीतरी खासदार होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण देश म्हणून, राज्य म्हणून, शहर म्हणून आणि आपला मतदारसंघ म्हणून विकासाच्या बाजूने राहिलो का नाही का फक्त आपण पैसे एक रात्रीत मिळणाऱ्या पैशासाठी आपण या ठिकाणी कोणातरी सरेंडर झालो. मुळातच जे पैसे देतात त्यांनी कुठेतरी चुकीच्या मार्गाने पैसे कमवले असतात म्हणून ते पैसे देतात. जे पैसे घेतात त्यांनी समजून घेण्याची गरज आहे की पैसे देणारा तुमचं मतदान कधीच आतमध्ये जाऊन मोजू शकत नाही. कारण की ते मतदान निवडणूक प्रक्रियाच अशी आहे की कुठल्या प्रशांत जगतापने पण कोणाला मतदान केलं ते कधी सुस्पष्ट होत नाही. त्याच्यामुळे समोरच्यांनी जर चुकीच्या मार्गाने कमवलेले पैसे दिले असतील तर तुम्ही योग्य माणसाला मतदान करायचं होतं. एवढं त्याच्यातलं माझं म्हणणं आहे. हे होत असताना नेमकं माझा 7,122 म्हणजे 7,122 मतांनी पराभव झालाय. त्याच्यामुळे कारणं मला तुम्हाला सांगायची. ती कारणं काय आहेत तर मी आजही माहितीच्या अधिकारात तो नाही का अर्ज केलेला आणि मी जनतेसमोर मांडणार आहोत. 532 नाही का बूथ होते. त्या 532 मध्ये प्रत्येक बूथमध्ये 12, 15, 18, 22 ते 25 मतदान हे बोगस झालेले. म्हणजे समजा त्या ठिकाणी आमचा नाही का सचिन शेलार मतदान केंद्रात जाऊन पोहोचलेत आणि तिथं निवडणूक अधिकारी सांगतोय की तुमचं ऑलरेडी मतदान झालेलं आहे. मग त्यांनी खूप वादावादी केल्यानंतर सगळी आपली खरीच नाही का ओळख सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी का फॉर्म भरून घेतलाय आणि त्या फॉर्मवर त्यांना परत नाही का चॅलेंज वोट करून दिले. पण ते चॅलेंज वोट काही कामाचं नसतं. 18 ते 22 मतदान गुणिले 532 मतदान म्हणजे तो आकडा 9,000च्या घरात जातो. हे मतदान ईश्वर साक्ष प्रशांत जगतापनी एकही बोगस मतदान केलं नाही. म्हणजे हे मतदान समोरच्या उमेदवारांनी केलं. त्यामुळे तिथं त्या बोगस मतदानामध्येच नाही का माझा पराभव आणि समोरच्याचा विजय स्पष्ट झाला. कोंढवा कात्रज रस्त्यावरच्या सय्यदनगरच्या नाही का मतदारांची नावं ही वगळण्यात आली. ज्यांनी लोकसभेला मतदान केले ते ठरवून त्यांचं मतदान कट करण्यात आलं की कारण ते प्रशांत जगतापला अर्थात महाविकास आघाडीला मतदान करतील म्हणून. दुसरा भाग बऱ्याचशा मतदारांना मग ते कुठल्याही समाजाचे असेल कुठल्याही धर्माचे असेल त्यांना स्पेलिंग मिस्टेकच्या नावाखाली काढलं गेलं, बाहेर काढले. त्यांच्यावर असणारं आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र याच्यामध्ये त्यांचं नाव बरोबर आहे, मतदार यादी पण मध्ये बरोबर आहे, त्यांचा फोटो पण क्लिअर कट दिसतोय. पण तरी सुद्धा तुमच्या नावामध्ये डबल ए झालाय किंवा असं म्हणून जे निवडणूक अधिकाऱ्याचं कामच नाही त्यांनी त्याला मतदान करून दिलंच पाहिजे तरी सुद्धा करून दिलं नाही. ते एक प्रकारे प्रशांत जगतापच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला मुद्दा आहे. हे सगळं होत असताना म्हणजे काय त्याला म्हणतात आपला
7 ते 8 मशीन आम्हाला मतमोजणी नाक्यामध्ये अशा सापडल्या ज्याचं सील हे तुटलेलं होतं. त्याच्यामुळे एक मशीन 500-600 मतदानाची असती, 700 मताची असती. त्यामुळे साधारणतः 7,000 मतदान हे अशाच प्रकारचं होतं की ज्याच्यामध्ये फेरफार शक्य आहे. मुळात खूप सारी लोक कालपासून सांगतायत की ह्या सगळ्या म्हणजे हडपसर सहित महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदानासाठी ज्या मशीन वापरल्या गेल्या, ज्या म्हणजे आपल्या ईव्हीएम मशीन वापरल्या गेल्या त्या गुजरातमधून आल्या होत्या. नीला सत्यनारायणच्या निवडणूकच्या माजी आयुक्त आहेत, ज्यांनी राज्यात आणि देशामध्ये इलेक्शन कमिशनचं कमिशनर म्हणून कामकाज केले. त्यांनी स्वतः सांगितलं की गुजरातहून आलेल्या मशीनमुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाला आहे. खूप साऱ्या लोकांचं काल निखिल वागळे साहेबांसहित सगळ्यांचं जे काही विश्लेषण ते क्लिअर आहे की या मशीन इनबिल्ट आल्या. साधारणतः 15% मतदान हे त्याच्यामध्ये, हे मी सांगत नाही तर राजकीय विश्लेषक सांगतात, 15% मतदान हे इनबिल्ट होतं महायुतीच्या उमेदवारांसाठी. मग ते भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा अजितदादांचा नका राष्ट्रवादी असेल, इथल्या उमेदवारांना 15% मध्ये फिक्स करून दिली. म्हणजे साधारणतः मला या राज्यातल्या एसआयडीचा रिपोर्ट माहिती होता, मला या राज्यातल्या सीआयडीचा रिपोर्ट माहिती होता, मला या राज्यातल्या जवळजवळ सगळ्या सर्व्हे कंपनीचा रिपोर्ट माहिती होता. जे काही ह्या सगळ्या सिस्टीममध्ये काम करणारे अधिकारी आहेत त्याचे जवळ 60-70 कॉल मला मुख्य अधिकाऱ्यांची येऊन गेले. ते टीव्ही चॅनलचे पत्रकार, त्याचबरोबर वृत्तपत्राचे पत्रकारांचे मला 20 तारखेला संध्याकाळपासून 23 तारखेला सकाळपर्यंत कॉल येतो की प्रशांत जगताप तुमचं अभिनंदन, तुम्ही साधारण 30 ते 40,000 मतांनी जिंकताय. असं असताना मी पहिल्यांदा राजकीय जीवनामध्ये बघतोय की एवढ्या सगळ्यांचे अंदाज फेल गेले. एकाचा अंदाज फेल करायला समजू शकतो, पण 15% म्हणजे माझ्याकडे 40 ते 45,000 मताचं घोळ शक्य आहे. अर्थात तो घोळ निश्चित मतदारांच्या चेहऱ्यावर दिसतोय की माझ्या समोरचा उमेदवार जिंकून सुद्धा कुठेही जल्लोष नाही. मतदार जे भेटताय ते हळहळ व्यक्त करतात. आणि मी स्वतः पाहिलं मागच्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये 25 दिवस तर निवडणुकीचे, पण त्याच्या अगोदर सुद्धा प्रत्येक माणूस म्हणायचं की आम्ही तुतारीला मतदान करणार आहे. अशी निगेटिव्ह माणसंच भेटली नाही की जे म्हणतात की तुतारीला मतदान करणार नाही, समोरच्या उमेदवाराला मतदान करणार. असं असताना नेमकं काय घडलं, या सगळ्या गोष्टी आता येणाऱ्या काळात स्पष्ट होतील. अर्थात ही लढाई मी चालू ठेवणार आहे, मी काय त्या ठिकाणी थांबणार नाही, हे सुद्धा मला आपल्याला सांगायचं आहे. काही मतदारांना मतदान करून दिलं नाही, त्या ठिकाणी त्यांना हकलण्यात आलं, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हे होत असताना मला महाविकास आघाडी म्हणून सुद्धा या ठिकाणी बोलायचं, कारण की मतदारांचा काही दोष नाहीये. मतदारांनी, मी कायम तुमचा ऋणी राहील. हडपसर मतदारसंघातल्या समस्त नागरिकांनी, तो मुंडवा, केशवनगर, मांजरी, 17.5 नळी, माळवाडी, 15 नंबर, सातवाडी, गोंधळेनगर, रामटेकडी, वैदूवाडी, गोसावी वस्ती, शंकर महाराज मठ, बीटी कवडे रोड, भीमनगर, शिर्के वस्ती, त्याचबरोबर मोहम्मदवाडी, सय्यदनगर, हांडेवाडी रस्ता, कृष्णानगर, हेवन पार्क, कोंडवा बुद्रुक, कोंडवा खुर्द, काकडे वस्ती, कात्रज गाव, त्याचबरोबर NIBM, कौसरबाग, माझा साळुंकीवर रस्ता, ह्या सगळ्या नागरिकांना मी सांगू इच्छितो, प्रशांत जगताप तुमच्यासाठी 24/7 आहे. प्रशांत जगताप एक लढवय्या कार्यकर्ता आहे. एक पराभव प्रशांत जगतापला थांबवू शकत नाही. मी तुम्हाला माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो, प्रशांत जगताप तुम्हाला कधीही निराश चेहऱ्याने दिसणार नाही. प्रशांत जगताप तुम्हाला कधी अनअवेलेबल दिसणार नाही. प्रशांत जगताप सत्ता नाही आणि आमदारकी नाही मिळाली म्हणून गप्प बसणाऱ्यापैकी नाही. प्रशांत जगताप तुम्हाला या आठवड्यापासून पुन्हा रस्त्यावर आंदोलन करताना दिसणार. माझ्या हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांना कोणी त्रास दिला, पाण्याचा प्रश्न उद्भवला, विजेचा प्रश्न उद्भवला, गुन्हेगारी वाढली किंवा बाकीच्या काही गोष्टी, दूषित पाणी आलं, या सगळ्या गोष्टीसाठी त्या भागात पण आंदोलन करेल, लष्कर वॉटर सप्लायला आंदोलन करेल, महानगरपालिकेवर पण आंदोलन करेल, हे मला तुम्हाला सांगायचं. त्यामुळे मी सतत येत्या गुरुवारी एक नवीन व्हॉट्सअप नंबर, कारण माझा फोन हा एक टेलिफोन एक्सचेंज आहे, मला सगळेच लोक कॉल करतात त्यामुळे बिझी लागतो. त्यामुळे मी एक नवीन नंबर जनरेट करतोय, जो नंबर माझ्याच कार्यकर्त्याच्या हातात असेल. मी तो फोन घेत राहील, ज्याच्यामध्ये हडपसर मतदारसंघातल्या नागरिकांसाठी, माझ्या वानवडी भागातल्या नागरिकांसाठी तो 24/7 अवेलेबल असेल. त्याच्यामध्ये माझा नवीन ईमेल ID, माझा नवीन व्हॉट्सअप नंबर, नवीन रेग्युलर कॉलिंग असेल. ज्या ज्या नागरिकांना असं वाटेल की तुम्ही अडचणीत आलाय, तिथं प्रशांत जगतापच्या मदतीची गरज आहे, सहकार्याची गरज आहे, तुम्ही त्या ठिकाणी टाकायचं. जे नागरिक फोनवर बोलणार पण नाहीत, फक्त व्हॉट्सअप करतील किंवा मेल करतील, त्यांचं काम जिल्हाधिकारी कार्यालयाचं असेल, विभागीय आयुक्त कार्यालयाचं असेल, MSCBचं असेल, पाणी पुरवठ्याचं असेल, महानगरपालिकेचं असेल, पोलीस खात्याचं असेल, तिथं प्रशांत जगताप तुमच्या मदतीला हाकेला धावून जाईल. कुणाच्या घरी काही दुःखाच्या किंवा चुकीच्या घटना घडल्या, तिथं प्रशांत जगताप तुमच्या मदतीला धावून येईल. प्रशांत जगताप हा विचार करणार नाही की माझ्या पक्षाची या राज्यात सत्ता नाहीये, मी आमदार नाहीये, असला क्षुल्लक विचार करणार नाही. कुठलीही आमदारकी, खासदारकी ही माझ्यासाठी कार्यकर्ता म्हणून, कार्यकर्ता या पदापेक्षा मोठी नाही. त्यामुळे मी कार्यकर्ता होतो,
आहे आणि उद्या सुद्धा राहील हा शब्द तुम्हाला या निमित्ताने देतो. जे चोरून आमदार झाले, चोरीच्या मताने आमदार झालेत किंवा जे चोरीच्या मताने सरकारमध्ये आलेत, त्यांना 5 वर्ष खूप समाधान लाभणार नाही. कारण की मला खात्री आहे की त्यांचं मन सुद्धा खाणार की मिळालेला विजय हा चोरीने किंवा कट रचून नका त्या ठिकाणी मिळालेला आहे. त्याच्यामुळं माझ्या दृष्टीने हे सगळं होत असताना माझ्या मतदारसंघातील नागरिक जे एका सामान्य कामगाराच्या मुलाच्या पाठीशी उभे राहिले, जे एका एकूणच बहुजन समाजातल्या संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिले, तेच माझ्या आयुष्यातलं खूप मोठं मला वाटतं ॲसेट आहे, खूप मोठं मला वाटतं फिक्स डिपॉझिट आहे. आणि ते फिक्स डिपॉझिट मी पुढे सुद्धा घेऊन तुमच्यासाठी लढत राहा हा मला शब्द आहे. खंत या गोष्टीची आहे की महाविकास आघाडी म्हणून काही मंडळींनी गद्दारी केली. मला ती गद्दारी प्रशांत जगतापच्या विरोधात नव्हतीच, माझ्या विरोधात तर लोक जे सांगतात त्याप्रमाणे 3-3, 4-4 आमदार माझ्या विरोधात लढले. मला पराभूत करण्यासाठी 3-3, 4-4 आमदारांनी जंग पछाडलं. ही वस्तुस्थिती आहे. सामान्य कार्यकर्ता, तो काँग्रेसचा असेल, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा असेल, तो शिवसेना उद्धव साहेबांच्या पक्षाचा असेल, तो आम आदमी पार्टीचा असेल, तो आरपीआयचा आमच्या सचिन खरात गटाचा असेल, तो समाजवादी पक्षाचा असेल, तो शेकापाचा असेल, तो माकपाचा असेल, तो भाकपाचा असेल किंवा इतर ज्या बहुजनांच्या ज्या काय संघटना आहेत त्यांच्या संघटनेचा 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या फळीतला कार्यकर्ता माझ्यासाठी किंवा कार्यकर्ती प्रचंड राबली माझ्यासाठी. मी त्यांचं आयुष्य बरोबर राहील की ते इतके राबले की स्लिपा वाटणे, पत्रक वाटणे, बूथ लावणे, घरोघरी जाणे, मतदारांना मला फोन लावून देणे, मला नंबर पाठवून यांच्याशी तुम्ही बोलाच असा आग्रह धरणे, कोपरा सभा करणे, यासाठी खूप ते संघर्ष करत राहिले. पण दुर्दैवाने पहिल्या फळीतल्या काही मंडळींनी ही दगाबाजी केली. निश्चित मला खात्री आहे की मी आयुष्यात नेहमी सांगत असतो, जे पेराल तेच उगवतं. गहू पेरला की गहू उगवतो, तांदूळ पेरला की तांदूळ उगवतो. आजपर्यंत मी कधी पाहिलं नाही की एखाद्या शेतकऱ्याने गव्हाची पेरणी केली तिथं तांदूळ उगवलाय. त्याच्यामुळं हे कर्म तुमच्याकडे रिटर्न नक्की येत असतं. ज्या 3-4 आमदारांनी माझ्या पराभवासाठी खूप कष्ट घेतले त्यांना निश्चित त्या तांदूळ लावल्यानंतर तांदूळच उगवलेला दिसेल. पण मला खात्री आहे की माझ्या विरुद्ध ज्यांनी गद्दारी केली, ज्या मोठ्या नेत्यांनी किंवा त्यांच्याबरोबरच्या सहकार्याने माझ्यावर गद्दारी केली असेल, ती गद्दारी प्रशांत जगताप विरोधी. जर काँग्रेसमध्ये कोणी असेल तर ती गद्दारी सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि मल्लिकार्जुनजी खरगे साहेबांच्या बरोबरची गद्दारी. माझ्या पक्षात जर कोणी चुकीचं वागलं असेल तर ती गद्दारी थेट शरद पवार साहेबांच्या बरोबरची आहे. ज्या शरदचंद्रजी पवार साहेबांनी 64 वर्ष या राज्याला आणि या देशाला दिली, ज्यांनी या 84 वयामध्ये लढाऊ बाणा ठेवला, त्यांच्याशी गद्दारी करून त्यांना काय मिळालं हा सुद्धा विषय आहे. कारण की काही मंडळी ऍक्टिव्ह राहिली नाही, काही मंडळी स्वतःच्या मतदारांपर्यंत पोहोचली नाही. त्याच्यामुळे त्याचा फटका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बसला. आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव साहेबांच्यावर ज्यांनी गद्दारी केली, ती माझ्यावर गद्दारी नाही. ज्यांनी ज्या उद्धव साहेबांनी, ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना आमदार केलं, नगरसेवक केलं, त्याचबरोबर पक्षाची पदं दिली, त्यांनी त्यांच्यावर गद्दारी करून या ठिकाणी ते त्यांचे नाही झाले तर ते तुमच्यावर होणार नाहीत हे सिद्ध केलं. या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. माझ्या पक्षाचे ज्या पक्षाच्या नेते मंडळींनी किंवा दुसऱ्या फळीतल्या एकाही कार्यकर्त्यांना नाही, त्या सगळ्यांनी ज्यांनी गद्दारी केली असेल ते जर त्यांच्या पक्षाबरोबर, त्यांच्या नेत्यावर जर गद्दारी करू शकतात तर तुमची सुद्धा तुम्हाला कुठल्याच कक्षेत ठेवू शकत नाही. तुमच्या बरोबर सुद्धा गद्दारी करू शकतात. उद्या एखाद्या सत्ताधारी पक्षाने तुमच्या जमिनीवर आरक्षण टाकण्याचा विचार केला, तुमच्या इथल्या जागा जमिनी धंदाटक्याला द्यायचा जर प्रयत्न केला तर ही तुमच्यावर पण गद्दारी करणार. त्याच्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेला ह्या सगळ्या चुकीच्या वृत्तीचा सुद्धा या ठिकाणी बिमोड करा. मी कालच शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांशी बोललोय, उद्धव साहेबांच्या. मी सांगितलंय ज्यांनी गद्दारी केली अशांना थारा देऊ नका, ते सुद्धा त्यावरती ऍग्री आहेत. कारण की ज्या पक्षाने त्यांना खूप सारं दिलं ते त्यांचे झाले नाही तर ते तुमचे आमचे काय होणार. पण माझी तुम्हाला नम्रतेची विनंती, ज्याची नीतिमत्ता शिल्लक आहे, ज्याच्या एकूणच नियत साफ आहे, अशा मंडळींना निश्चित साथ द्या. बोलण्यासारखं खूप सारं आहे. पण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की प्रशांत जगताप मागची 27 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये आहे. या सगळ्या प्रवासामध्ये प्रशांत जगतापनी कायम या ठिकाणी विचारधारेला महत्त्व दिलं. आणि माझी विचारधारा हीच आहे की हा देश, हे राज्य, हे शहर आणि माझा वानवड स्थित हडपसर विधानसभा मतदारसंघ हा सगळ्या जातींचा आहे, सगळ्या धर्मांचा आहे, सगळ्या सामाजिक घटकांचा आहे, वंचितांचा आहे. त्यामध्ये जी विचारधारा या सगळ्यांचं संरक्षण करते त्या विचारधारेबरोबर राहायचं, त्या विचारधारेबरोबर मी होतो, आहे आणि उद्या सुद्धा राहील. मी आपल्याला सांगू इच्छितो, मी मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ माझ्या आयुष्यात कधी सोडणार नाही. माझ्या पुढच्या पिढ्यांनी मी आमदार झालो नाही झालो तरी कायम ही गोष्ट अभिमानाने सांगितलं पाहिजे की प्रशांत जगताप सत्तेसमोर लाचार झाला नाही. प्रशांत जगतापनी आपल्या नेत्याबरोबर, आपल्या पक्षाबरोबर
आपल्या मतदारसंघाबरोबर, आपल्या शहराबरोबर, आपल्या राज्याबरोबर कधी गद्दारी केली नाही. आणि या ठिकाणी प्रशांत जगतापला मिळालेला सन्मान, प्रशांत जगतापबद्दल असणारा मतदारांमधला विश्वास हा कुठल्याही आमदारकी आणि खासदारकीपेक्षा मोठा आहे. त्याच्यामुळं उद्यासुद्धा मी तुम्हाला कार्यरत दिसेल. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष म्हणून, त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणून जे प्रामाणिक राहिले त्यांच्या उमेदवारीसाठी आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. कारण ते निवडून येणं का गरजेचं आहे, तर या मतदारसंघामध्ये गद्दारी करणाऱ्यांच्या हाती हा मतदारसंघ सुरक्षित राहू शकत नाही. जर चांगल्या विचाराचे आणि एकूणच प्रामाणिक कार्यकर्ते निवडून आले तरच या मतदारसंघाचा प्रश्न सुटू शकतो. पैसे वाटणारे, गद्दारी करणारे, आपल्या नेत्याला आणि आपल्या पक्षाला अडचणीत आणणारे हे तुमची सेवा करू शकत नाही, तुमच्या प्रभागाची काळजी घेऊ शकत नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ज्यांनी माझ्याबरोबर, माझ्या पक्षाबरोबर, महाविकास आघाडीवर गद्दारी केली असेल त्यांचा हिशोब नक्की चुकता करू. तो हिशोब काय कुठं हाणामाऱ्या करून, शिवीगाळ करू नये, पण उमेदवारी ठरवण्यापासून तर त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांच्यासाठी पक्षांनी कष्ट किंवा महाविकास आघाडीने कष्ट घ्यावेत का नाही, इथपर्यंत सगळ्या गोष्टी निश्चित सांभाळल्या जातील. मला खात्री आहे की जे जे माझं संवाद ऐकतात त्यांना माहिती आहे, त्यांचं मन निश्चित खाल्लं जाईल की आपण खरंच फील्डवर उतरलो का, खरंच आपण लोकांना हात जोडले का की प्रशांत जगतापला निवडून द्या. आपण प्रशांत जगतापला पाडा म्हणून किती लोकांना निरोप दिले किंवा प्रशांत जगतापला अडचणीत आणा म्हणून किती निरोप दिले. ह्या सगळ्या गोष्टी ज्याचे त्याचं मन खाल्लं जाईल असं मला वाटतं. पराभव हा 7,122 मतांचा झालाय, पण जे चित्र आहे ते 51,000चं आहे, ज्याच्यामध्ये गद्दारी, पैसे वाटप, त्या ठिकाणी मतदानामध्ये फेरफार, बोगस वोटिंग, मतदान करू न दिलेल्यांची संख्या, मतदारांची वगळली गेलेली नावं, दूरवर ज्या मतदारांची नावं टाकली गेली, ह्या सगळ्या गोष्टी निश्चित नाही का दाखवतात की प्रशांत जगताप जिंकलाय, फक्त तो कागदावर या ठिकाणी हारलाय. जनसामान्यांचे, मला हडपसर मतदारसंघातील समस्त नागरिकांचा चेहरा सांगतोय की प्रशांत जगतापला जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख हे त्या नागरिकांना झालंय की होय प्रशांत जगताप पडला, प्रशांत जगताप निवडून यायला पाहिजे. आणि ही हळहळ माझ्या वानवडीमध्ये सुद्धा आहे, हडपसर विधानसभा मतदारसंघात सुद्धा आहे, पुणे शहरात सुद्धा आहे आणि राज्यात सुद्धा आहे. कारण तुम्ही मला लढताना पाहिलं, तुम्ही मला कधी पडताना, लाचार होताना पाहिलं नाही. आणि मी तुम्हाला तोच शब्द देऊन इच्छितो की प्रशांत जगताप सगळं करेल. एक माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन होतो, प्रशांत जगताप तुम्हाला तेवढाच होतो. प्रशांत जगतापच्या चेहरा तुम्हाला कधी दुःख दिसणार नाही, पडलेला चेहरा दिसणार नाही, हसत मग प्रशांत जगताप तुम्हाला पुन्हा एकदा लढताना दिसेल. आंदोलन करणारा, गुन्हे म्हणजे जे राजकीय गुन्हे दाखल होतात त्याच्यामुळे पासपोर्ट मिळत नाही किंवा विजा मिळत नाही त्याची भीती न बाळगता कायम या सरकार, जे सरकारने चुकीचं केलं, सरकारने चांगलं केलं तर सरकारचं अभिनंदन करणारा प्रशांत जगताप दिसेल, आणि सरकारने चुकीचं केलं तर सरकारच्या विरोधात जाऊन आंदोलन करून वेळप्रसंगी जेलमध्ये जाणारा प्रशांत जगताप तुम्हाला दिसेल. आणि होत असताना कधीच प्रशांत जगताप, मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या विरोधातल्या सगळ्या माणसांसहित, जगातल्या कुठल्याही माणसांच्या विरोधात प्रशांत जगताप कधी जात काढणार नाही, त्याची धर्म काढणार नाही, तो गाववाला का बाहेरचं हे काढणार नाही, त्याच्या पर्सनल आयुष्यातलं काही काढणार नाही. हे मी माझ्या आईवडिलांची शपथ घेऊन सांगतो. त्याचं कारण काय, प्रशांत जगतापला रेडीचा डाव खेळून काहीच कधी आयुष्यात मिळवायचं नाही. जे मिळवायचंय ते स्वकर्तृत्वाने, चांगल्या स्वभावाने आणि लोकांचे आशीर्वाद घेऊन मिळवायचे. आणि ते आशीर्वाद देणारे जनता जनार्दन तुम्ही आहात, मायबाप तुम्ही आहात. मला खात्री की माझ्या कुटुंबाने दिलेला चांगले संस्कार, माझ्या गुरूंनी शिकवलेली चांगली ना काही एकूणच शिकवण आणि माझे नेते आदरणीय पवारसाहेबांनी माझ्या पक्षाने दिलेली चांगली विचारधारा ही घेऊन मी पुढे जात राहील. कुठल्या जाती धर्माच्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर त्यांच्या संरक्षणासाठी मी पुढे येईल. मी महाविकास आघाडीचे तमाम प्रामाणिक नेते आणि कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. मी त्यांना सांगू इच्छितो, 1,27,688 अर्थात 1,28,000 मतं घेतलेला हा कार्यकर्ता तुमच्या सेवेत होता आहे आणि उद्या सुद्धा राहील. आणि उद्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने की पुढच्या प्रवासामध्ये जे प्रामाणिक राहिले त्यांच्याशी प्रामाणिकच राहील. पण मला महाभारताने जे शिकवलेलं आहे, भगवद्गीतेने जे शिकवलेलं आहे ते म्हणजे हेच की या ठिकाणी अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यांनी मला अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला असेल त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, अभिमन्यू केल्यानंतर अभिमन्यूचा वध या ठिकाणी मृत्यू झाला, त्याचा वध करण्यात आला, पण मी संपलेलो नाही, माझा वध झालेला नाही. मी अर्जुन आहे आणि अर्जुन हा निश्चित माशाच्या डोळ्याचा भेद या ठिकाणी निश्चित करेल, ते लक्ष्य नक्की भेदेल. आणि ज्यांनी कदाचित स्वप्न पाहिले असेल आणि आता हसत असेल की प्रशांत जगतापचा अभिमन्यू करण्यामध्ये आपण या ठिकाणी यशस्वी झालो, तर त्यांना मला सांगायचं आहे की मी सुद्धा या ठिकाणी अर्जुनाच्या भूमिकेतून तुम्हाला उद्याच्या काळामध्ये एक यशस्वी योद्धा कार्यकर्ता म्हणून लढताना दिसेल. आणि जी हुकलेली आमदारकी ती पुन्हा जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर हडपसर विधानसभा मतदारसंघातल्या नागरिकांच्या, मतदारांच्या, बंधू भगिनींच्या
आशीर्वादावर, पाठिंबावर, विश्वासावर या ठिकाणी पुन्हा मिळवून दाखवेल आणि होत असताना कधीही माझ्याकडून चुकीचं काय होणार नाही हा शब्द देऊन तुमच्या सेवेत मी पुन्हा 24/7 आहे. मला आवाज द्या. आज सकाळी सुद्धा मी मोहम्मदवाडीमध्ये एका दशक्रिया विधीला होतो. मी कालपासूनच मला जे ओळखते त्यांनी ते साक्ष देतील की मी परवा संध्याकाळी पराभव झाल्यानंतर परवा रात्रीपर्यंत सगळ्यांची भेटीगाठी घेतल्या. काल सकाळपासून रात्रीपर्यंत काल सगळ्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. आता मी आजपासून रोज वानवडीच्या ऑफिसला, हडपसर मतदारसंघातल्या वानवडीकरांच्या सेवेसाठी 10 ते 12 रोज ऑफिसला असेल. दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत मी पार्टी कार्यालयात असेल पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी. अर्थात नुसतं पार्टी नाही तर महाविकास आघाडीच्या पुणे शहरातल्या नागरिकांच्या सेवेसाठी असेल. आणि त्याचबरोबर तुमच्याबरोबर वेगवेगळ्या सुखदुःखांच्या घटनांमध्ये, संघर्षाच्या एका आंदोलनामध्ये मी तुमच्यासाठी तुमच्याबरोबर दिसेल हा शब्द देऊन तुमचा आशीर्वाद, तुमचा हा पाठिंबा माझ्या पाठीशी कायम ठेवा. मी तुमच्या सेवेत कालही होतो, आजही आहे आणि उद्याही राहील हा शब्द देऊन आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाविकास आघाडी, जय संविधान.